राजांच्या मृत्यूपूर्वीचं एक पत्र सापडलं. त्यात राजांना लिहिलं होतं, माझा खून होईल आणि मारेकरी माझ्या जवळपासच असेल, पण त्याच्या मरणाची कहाणी माझ्या कथेचा शेवट होईल. पुण्यातील एक जुना रहस्यमय बंगला, शांतिवन, ज्याची प्रत्येक भिंत एक कथा सांगते, एक गूढ लपवते. तिथं राहणारे प्रसिद्ध लेखक राजन चौधरी त्यांच्या नवीन कादंबरीवर काम करत होते. त्यांचं लेखन जगभरात प्रसिद्ध होतं, पण त्यांच्या लेखनाचं मूळ त्यांच्या आतल्या अंधाऱ्या विचारांमध्ये होतं. एके रात्री त्यांचा रहस्यमय मृत्यू झाला. त्यांचं जग सोडून जाणं हे एका अविश्वसनीय खुनाची सुरुवात ठरली. राजन चौधरी यांचा मृत्यू एका बंद खोलीत झाला होता. कोणतंही शारीरिक हिंसेचं चिन्ह नव्हतं. खोलीत खून घडल्याचा कुठलाही पुरावा नव्हता. आणि सगळ्यात मोठं गूढ असं की खोली बाहेरून बंद होती. त्यांचा चेहरा भयाने विकृत झाला होता. जणू काही त्यांनी काहीतरी भयंकर पाहिलं होतं. त्यांच्या गळ्यावर कसल्या तरी दोऱ्याचे खोल निशाण होते, पण खोलीत ती दोरी सापडलीच नव्हती. तपासाची जबाबदारी प्रसिद्ध गुप्तहेर अरविंद देशमुख यांच्याकडे सोपवण्यात आली. अरविंद शांत परंतु खूप प्रभावी तपासक होते. त्यांच्या तपासाची पद्धत वेगळी होती. ते फक्त दृश्य पुराव्यांवर भर न देता गुन्हेगाराच्या मानसिकतेवर भर देत असत, आणि या केसनं त्यांना अगदी पहिल्या क्षणात अस्वस्थ केलं. तपास सुरू करताच अरविंदला अनेक रहस्यमय गोष्टी आढळून आल्या. सगळं असं वाटत होतं की राजन यांनी आपलं मरण आधीच पाहिलं होतं आणि कदाचित आपल्या कथेतील मारेकऱ्याने त्यांच्यावर प्रत्यक्षात हल्ला केला होता. राजांच्या मृत्यूच्या आधीच काही दिवसात ते आपल्या लिखाणात पूर्णपणे घडून गेले होते. त्यांच्या नवीन कादंबरीचं शीर्षक होतं खुनाची सावली. या कादंबरीत एक भयानक पात्र होतं, शिवराज, जो शांत दिसणारा पण अत्यंत क्रूर मारेकरी होता. त्याची खासियत म्हणजे तो आपल्या शिकारीला मरण दिसूपर्यंत त्रास देत होता. राजांच्या मृत्यूच्या आधीच्या आठवड्यात त्यांनी आपल्या जवळच्या मित्रांना आणि सहाय्यकेला सांगितलं होतं की शिवराज त्यांना स्वप्नामध्ये दिसत आहे आणि कधीकधी वास्तवातही. तपासक अरविंदला हे एक विचित्र संकेत वाटले. राजन एक प्रतिभावान लेखक होते, पण असं वाटत होतं की त्यांच्या कल्पना वास्तवात बदलल्या होत्या. त्यांचं आयुष्य त्यांच्या कथेचा एक भाग बनलं होतं. राजांच्या बंगल्यातच राहणारी त्यांची सहायिका अनुपमा गोखले सांगते, त्यांना असं वाटायचं की कोणीतरी त्यांच्यावर सतत नजर ठेवतंय. राजन यांनी अनेकदा तिला सांगितलं होतं की शिवराज आता फक्त कथेचा भाग नाही, तो माझ्या आयुष्यातला भाग बनलाय. अनुपमा या गोष्टींना हसून निमित्त मानत होती, पण त्या रात्री काहीतरी वेगळं घडलं होतं. अरविंद तपास पुढे नेत राजांच्या जवळच्या लोकांची चौकशी सुरू केली. सगळ्यांच्या वागण्यात काहीतरी गूढ लपलेलं होतं. मालती चौधरी, राजांची पत्नी, तिचं आणि राजांचं नातं काही काळापासून दुरावलं होतं. मालतीने सांगितलं की त्यांच्यात बऱ्याच काळापासून संवाद कमी झाला होता. राजन यांच्या लेखनात पूर्ण बुडाले होते. त्यांनी साफ दुर्लक्ष केलं होतं. सागर देशपांडे, राजांचा जुना मित्र आणि सहलेखक. सागरला कधीच राजन इतकी प्रसिद्धी मिळाली नव्हती. त्याची कायम तुलना होत असे आणि त्यामुळे सागर मनातून नाराज होता. सागरचं आणि राजनचं शेवटचं भांडण 3 दिवसापूर्वीच झालं होतं, पण त्यानं सांगितलं की राजन हा माझा जुना मित्र आहे, पण त्याची नवीन कथा मला विचित्र वाटली होती. आशिष चौधरी, राजनचा छोटा भाऊ. त्याचं आणि राजनचं नेहमीच ताणलेलं नातं होतं. राजन नेहमीच त्याच्यावर वर्चस्व गाजवत असे आणि आशिषला वाटत होतं की त्याच्या अपयशामुळे तो कायम दुर्लक्षित राहिला. अनुपमा गोखले, राजांची सहायिका, जी अनेक वर्ष त्याच्या सोबत होती. ती राजांच्या लेखनात खूप मदत करत असे, पण तिचं वैयक्तिक आयुष्य फार कोणाला माहीत नव्हतं. तपास जसजसा पुढे सरकत होता तसतसं अरविंदला जाणवू लागलं की राजांच्या कथांमध्ये एक असं गूढ होतं जे त्याच्या आयुष्याला जोडलं गेलं होतं. राजांच्या कम्प्युटरमध्ये काही महत्त्वाचे पुरावे सापडले, ज्यातून कळलं की त्याच्या नवीन कादंबरीचा शेवट अद्याप लिहिला गेला नव्हता. त्या कथेचा शेवट काय होता हे फक्त राजनला माहिती होतं. त्या कादंबरीतल्या मारेकऱ्याचं पात्र शिवराज हे फक्त काल्पनिक होतं का, की त्याच्यामागं काहीतरी वास्तव होतं? अचानक एका रात्री अनुपमाला राजांच्या मृत्यूपूर्वीचं एक पत्र सापडलं. त्यात राजांना लिहिलं होतं, माझा खून होईल आणि मारेकरी माझ्या जवळपासच असेल,
पण त्याच्या मरणाची कहाणी माझ्या कथेचा शेवट होईल. या पत्रानं अरविंदला हादरून टाकलं. राजननं आपल्या मरणाच्या आधीच त्याची जाणीव करून घेतली होती का? तपासाच्या शेवटच्या टप्प्यात अरविंदनं काही गोष्टींचा बारकाईने अभ्यास केला. राजनच्या कथेतला अनेक पात्र वास्तविक आयुष्यातली होती. शिवराजच्या व्यक्तिमत्वात आशिष आणि सागर दोघांची वैशिष्ट्ये होती. राजन यांच्या मनातलं गूढ आता उलगडत चाललं होतं. अरविंदनं सर्व संबंधित व्यक्तींना बंगल्यात एकत्र केलं आणि राजनच्या पत्राच्या संदर्भात त्यांची चौकशी केली. मालती, सागर, अनुपमा आणि आशिष प्रत्येकाचं वागणं ताणलेलं आणि संशयास्पद होतं. शेवटी अनुपमा गोखलेनं आपली कबुली दिली. तिनंच राजनचा खून केला होता, पण कारण मात्र अकल्पित होतं. ती राजनच्या कथेतून जखमी होत होती. राजन तिचं मानसिक आणि भावनिक शोषण करत होता. तिच्या आयुष्याचं प्रत्येक गोष्ट त्यानं आपल्या कथेत गुंतवली होती. अनुपमाला वाटत होतं की जर राजन जिवंत राहिला तर तिच्या अस्तित्वाची सगळी कहाणी चोरी जाईल आणि म्हणूनच तिनं त्याच्यावर घात केला. अरविंदला एक साक्षात्कार झाला की राजनचा मृत्यू एका लेखकानं ठरवलेल्या पात्रानुसार पूर्ण झालेला असू शकतो. पण अनुपमाची गोष्ट समोर येताच सगळं कळलं की खरं रहस्य हे माणसाच्या मनातल्या धूसर छायेत दडलं होतं. राजनच्या कथेतला शेवट तोच होता ज्यानं त्याचा खून केला. त्यानं स्वतःच्या मृत्यूचं भाकीत आपल्याच आयुष्यातल्या एका अंतिम वळण बनवलं होतं. खुनाच्या सावल्या ही कथा राजननं लिहिली नव्हती, ती त्यानं जगली होती. अनुपमानं जेव्हा राजनचा खून केला तेव्हा तो फक्त सूड नव्हता, तर ती स्वतःच्या अस्तित्वाची लढाई लढत होती. राजनचा शेवट नक्की झाला, पण एक लेखकाचं आणि त्याच्या पात्राचं अस्तित्व एकमेकात गुंतून राहिलं. सत्य असं की ज्या गोष्टींची आपल्याला भीती वाटत असते त्या आपल्या मनात जास्त गडद होत जातात.